नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू. आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपला प्रवास असा धीमे 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 सुरू आहे. एकेका साहित्यिकाचं साहित्य उलगडण्याचा प्रयत्न करत त्यांच्या साहित्यातली विशेषता काय आहे, त्यातली स्ट्रेंथ काय आहे आणि त्यातली ताकद काय आहे आणि त्यातली आपल्याला ते का आपले वाटतात किंवा का अत्यंत आवडतात याबद्दल आम्ही आपल्या परीनं आपणा सर्वांना समजून द्यायचा प्रयत्न करतो आहोत. आम्हाला जे उमगलं ते आपल्याला समजून द्यायचा प्रयत्न करतो आहोत आणि हा प्रवास खूप मनोरंजक आहे आणि आम्हाला खूप प्रगल्भ करणारा आहे आणि मला वाटतं की आपल्यालाही त्याचा आनंद निश्चितच मिळत असेल. तर आमच्या या आरची राधा उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा अशी सुरुवातीला पण विनंती करते आणि आपला हा प्रवास आपण पुढे चालू ठेवूयात. आता खरं तर खूप जगडव्याळ, खूप शब्दबंबाळ, खूप सारं साहित्य लिहिणारी माणसंही असतात आणि ती अं, काळाच्या ओघात मागं पडणारीही असतात. म्हणजे विसरली जातात, दुर्लक्षित केली जातात, किंवा तितकंसं त्यांचं महत्त्व उरतं, उरत नाही असं बरंच आहे. पण काही साहित्यिक असे म्हणूयात आपण, की काही जण मोजकं लिहितात. त्याला मोजकं म्हणायचं का? निश्चितच मोजकं लिहिलं तरी ते इतकं काळाच्या आणि आयुष्याच्या भट्टीत इतकं तावून सुलाखून, इतकं कसदार सोनं झालेलं असतं 100 नवरी, की ते टिकतं आणि ते दरवेळी तितकंच तत्कालीन वाटतं आणि आपल्याला ते तितकंच महत्त्वाचं वाटतं. अशी काही मंडळी आहेत आणि त्यापैकी अत्यंत महत्त्वाचं नाव आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. कारण त्यांची कविता ही आपल्याला अस्वस्थ करून जाते, आपल्याला सत्याची जाणीव करून जाते आणि आपण विचार करत राहतो, अंतर्मुख होतो आणि कवितेचा शेवट असा काही असा ट्विस्टिंग असतो ना, की आपण खूप वेळ त्याबद्दल विचार करत राहतो. कारण ते जगण्यातलं, त्या जीवनातलं परमसत्य आहे, जे आपण बघत असतो. काही-काही वेळा आपल्याला त्या गोष्टी सगळ्या माहीत नसतात, कारण आपण त्या स्तरावर ते जगणं जगलेलो नसतो आणि ते ज्यावेळेला इतक्या प्रकर्षानं आपल्या सामोरं येतं, त्यावेळेला आपण अ, खरोखर खूप म्हणजे निशब्द होऊन जातो. आपण अंतर्मुख होऊन जातो आणि आपण विचार करायला लागतो आणि पुन्हा आपण एक कनेक्ट साधायला लागतो जगातल्या सगळ्या वर्गाशी आणि चाचपून बघायला लागतो आपल्या स्वतःला. आता मी इतकं का सांगते, की केवळ 150 पर्यंत कविता, 145 कविता प्रकाशित असणारा माणूस आपल्याला इतका व्यापून का टाकतो बरं? त्यातल्या आशय घनतेमुळं. निश्चितच त्यातल्या आशय घनतेमुळं आणि ती अशीच आली नाही, ती जगण्यातनं आलेली आहे. जगण्यातल्या अनुभवातनं रसरशीत होऊन आलेली आहे. आता आपण जेव्हा जन्मतो मंडळी, तर या इथे जन्मला, या कुळात जन्मला, या स्तरात जन्मला, हे आई-बाप, अ, ही जातीपातीचं तर काही विचारूच नका. या जातीत आम्ही जन्मलो याचा आम्हाला अभिमान आहे, असे फुशारक्या मांडणाऱ्या, अ, म्हणजे त्यांना सुज्ञ म्हणता येणार नाही, सुसंस्कृत म्हणता येणार नाही, शिक्षित मंडळी काही आहेत. आपण ऐकत असाल ते. आम्ही या जातीत जन्मलो त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे वगैरे. तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे मला कळत नाही. असो, त्याबद्दल आपण चर्चा नाही करणार. पण अशी मंडळीही आहेत आता आणि या सोशल मीडियामुळं इतकं, इतकं म्हणजे विचित्र, वाईट, खोटारडं, बरबटलेलं, खूप एक्झॅजरेट केलेलं, अतिशय भावना चेतवणारं, तेढ निर्माण करणारं, अहंकार निर्माण करणारं, असं इतकं बरंच काय काय सोशल मीडियावर येतंय आणि त्याच सोबत इतकं खूप छान, खूप चांगलं, माणुसकीला जपणारं, माणुसकी वाढवणारं, माणुसकी फुलवणारं, माणसा-माणसातलं प्रेम, अ, मैत्री वाढवणारं असंही बरंच काही आहे. आपण काय निवडतो ही आपली अ,
कुवत म्हणूया किंवा लायकी म्हणूया, जर स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर. मीन्स हर एक इंसान अपनी फितरत से जीता है, उसकी अपनी फितरत. हा प्रकार आहे तो अगदी सोशल मीडियाच्या बाबतीत खूप सत्य आहे. अ, इंसान जब ज़िंदगी जीता है तो अपनी औकात दिखाता है और अब हर एक अपनी फितरत लेके जीता है. हे इतकं मोठं सत्य आहे ना जगण्याचं. आणि अशा वेळी आपल्याला काहीतरी मौल्यवान खूप सोशल मीडियावरही सापडतं आणि अशा असं काहीतरी सगळ्याच एक चांगल्या वाईटाचं खूप सगळ्याचं मिश्रण आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं आहे आणि आपण त्याचा खरं तर चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. कारण जो कवी मी सांगते ज्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या गायलेल्या कविताही YouTubeवर उपलब्ध आहेत. तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्यावा ही सुद्धा मी विनंती करेन. कारण ते खूप छान वाटतं, खूप प्रामाणिक वाटतं आणि त्यांच्या आवाजात त्यांच्या कविता ऐकताना. तर असा एक माणूस ज्याला आपण कुठल्या कुळात, जातीत अ, जन्मलो हे माहीत नाही. कारण हा जो नरदेह जन्माला आला तो रस्त्यावर पडलेला कोणाला तरी सापडला आणि त्या माणसानं खरोखर किती माणूस म्हणून किती उच्च दर्जाचा माणूस असेल तो, त्यानं तो आपल्या घरी आणला आणि त्याला आपलं नाव दिलं, त्याचं पालन पोषण केलं आणि एक अशी व्यक्ती आणि एक असं काव्य आपल्याला मिळालं त्या माणसाकडून आणि त्या माणुसकीकडून म्हणूया, की ज्यांनी लिहिलं, की मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन. अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल बोलतेय ते. मी बोलतेय नारायण सुर्वे यांच्याबद्दल. कारण ज्यावेळेला इतक्या मोजक्या कवितातून इतकं व्यापक आयुष्य उलगडत जातं आणि ते सगळं रखरखीत आयुष्य उलगडत जाताना सुद्धा एक आशेचा अम, अम, काय म्हणूया त्याला मौसरपणा आहे, त्याला एक आशेचा ओलसरपणा आहे, एक आशेचा प्रकाश त्यातनं दिसतो ज्या काव्यातून. आणि हे सगळं आपल्याला जो अगदी काबाड कष्ट करतो, कष्टकऱ्यांची कविता म्हणूया आपण, कामगारांची कविता म्हणूया आपण, चतुर्थ श्रेणीतल्या माणसांची, घाम गाळणाऱ्या माणसांची, प्रत्येक दिवस कष्ट करून अगदी ऊर फुटेस तो कष्ट करून आणि आयुष्यातले मोजके छोटे छोटे आनंदाचे क्षण सुद्धा अगदी उन्मादानं साजरे करणाऱ्यांची कविता आहे, यांची कविता आहे ती. कामगारांना जात नसते, त्यांचा वर्ग असतो, अशी भावना ज्या काळात होती त्या काळात फुललेली ही कविता आहे. आणि खरोखरच आणि आता याबाबत ही कविता कशा पद्धतीची, यात काव्य कसं आणि त्याचे अलंकार आणि हे वगैरे या गोष्टी, व्याकरणाच्या गोष्टी जोजावत बसण्यापेक्षा त्यातला जो आशय आहे आणि त्यातलं प्रखर वास्तव आहे आणि त्या वास्तवात सुद्धा एक आशा आहे उद्याच्या चांगल्या आयुष्याची किंवा चांगल्या भविष्याची. ती खूप कौतुकास्पद आहे नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये. आणि आज त्यांच्या कवितेबद्दल, त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या काही मला अतिशय आवडलेल्या कविता मला वाचल्याशिवाय राहता येणार नाही. आणि त्या कविता वाचणं हेच तर खरं या एपिसोडचं प्रयोजन आहे असं म्हणेन मी. आता नारायण सुर्वे हे रस्त्यावर सापडलेलं बाळ अर्भक, आता त्यांचा जन्म मानतात तो 15 ऑक्टोबर 1926चा आणि त्यांनी देह सोडला तो 16 ऑगस्ट 2010ला. म्हणजे
कशा कालखंडात जन्मलेला हा माणूस आहे, की ज्यानं स्वातंत्र्याचा लढा बघितलेला आहे. ज्यानं त्यानंतर बऱ्याच घटना आयुष्यातल्या चळवळी सगळ्या बघितलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी बघितलेल्या आहेत. जरी लहान असलं तरी जेव्हा संस्कारक्षम वय असतं त्यावेळेला सगळ्या चळवळी बघितलेल्या आहेत. त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम बघितलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यानं बघितली आहे, भोगली आहे, जवळनं त्यात पार्टिसिपेट केलंय, ज्यात त्यात सहभाग आहे असं. आणि मुख्यतः जेव्हा ही उद्योगाची क्रांती, ज्यावेळेला स्वातंत्र्यानंतरचं हे सगळं, स्वातंत्र्याआधीचं आणि स्वातंत्र्यानंतरचं औद्योगिक जग, व्यावहारिक जग आणि हे सगळे चढ उतार बघितलेलं आणि स्वातंत्र्य चळवळ्याच्या वेळीच आपल्याकडे सुरू झालेली मार्क्सवादी चळवळ किंवा कम्युनिझम म्हणूयात किंवा साम्यवादी चळवळ म्हणूयात, त्या सगळ्या चळवळीतून आणि स्वातंत्र्य चळवळीतून या सगळ्या चळवळीत अगदी जवळचा बघितलेलं भोगलेलं आयुष्य असं म्हणजे नारायण सुर्वेंचं आयुष्य आहे. आणि एक म्हणजे मी म्हटलं की अनाथ अनाथ म्हणून जन्मलो असं तेव्हा जे सांगतात त्यावेळेला त्याबद्दल ते त्रागा व्यक्त करत नाहीत, दुःख व्यक्त करत नाहीत किंवा ते मला कुणी सोडलं त्या आईबद्दल ते एक अपशब्द बोलत नाहीत किंवा कुठलाही वाईट विचार करत नाहीत. ते इतक्या उदारपणानं म्हणतात की तिचं दुःख काय असेल मला माहीत नाही. आणि अशा कितीतरी माता आहेत ज्यांना आपली अर्भकं अशी रस्त्यावर सोडावी लागली किंवा उकिरड्यात टाकावी लागली. त्या आयांची मनस्थिती काय असेल किंवा त्यांच्या मनावर काय दुःखाचे डोंगर कोसळले असतील मला त्याची कल्पना नाही. पण त्यांची जी दुसरी आई जिनं पालनपोषण केलं, जिनं स्वतःचं दूध त्यांना पाजून लहानच मोठं केलं, त्या बालवयात सगळे त्यांच्या जगण्यातले, ती पण गिरणी कामगार होती, त्यांचे वडीलही गिरणी कामगार होते, त्या सगळ्यांचं आयुष्य समरसतेनं जगताना हे बालक तिथले अनुभव वेचत, कान डोळे सताड उघडे ठेवून ते सगळं औद्योगिक जग किंवा ते श्रमाधिष्ठित म्हणूया आपण, श्रमिकांचं जग बघताना, कामगार चळवळीतून मोठं होत जाताना, आजूबाजूचं सगळं असं टिश्यू पेपरने टिपकागदाने आपण जसं टिपून घेतो टिपकावत, तसं सगळं सुख दुःख ते सगळं जगणं, त्या जगण्यातली आनंद दुःख हे सगळं वेचून घेताना तो माणूस कसा घडत गेला आणि खरोखर प्रत्येक क्षणी तो कसा घडत गेला, स्वतःला रचत गेला. त्यांचे शब्द आहेत ते, आणि मी स्वतःला रचित गेलो. हे त्यांचे शब्द आहेत. ते रचणं त्यांचं आयुष्यभर संपलंय असं वाटत नाही. 1998ला त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. खरं तर त्यांना असं म्हणतात की मार्क्सवादी विचारांचा पगडा असणारे, पण सगळं आपण त्यांचं आयुष्य बघितलं तर श्रमाला अतिशय प्रतिष्ठा देणारं असं आयुष्य आहे. त्यांची सुख-दुःख उलगडणारं असं आयुष्य आहे. आणि त्यांची गाणी असू देत किंवा त्यांचं काव्य असू दे, ही समाज परिवर्तनाची गाणी आहेत. आणि आपण त्यांच्या आई-वडिलांबद्दल बोलत होतो, तर गंगाराम सुर्वे ज्यांनी या बाळाला आपलंसं केलं. ते इंडिया वूलन मिलमध्ये कामाला होते. आई कमला मिलमध्ये काशीबाई कामाला होती. आणि अगदी तिथल्या कामगारांच्या चाळीत बालपण गेलेलं आणि कसंबसं मराठी 4थी पर्यंत शिक्षण झालेलं खरं तर. आता शिक्षणाचा आणि कल्पकतेचा किंवा क्रिएटिव्हिटीचा तसा संबंध काही अर्थार्थी नसतो. हे सत्य आहे. फक्त आपण शिकण्यानं त्याला जास्त व्यवस्थितपणे शब्दबद्ध करतो किंवा ते मांडणी त्याची व्यवस्थित करतो असंही नाही. पण जी उर्मी असते, आंतरिक उर्मी असते, ती सृजनशीलता असते, ती असतेच असते. कारण आपल्याकडे जी संत परंपरा आहे किंवा आपल्याकडं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे खूप मोठे डिरेक्टर्स झाले, जे आपले म्हणजे आयकॉन म्हणू आपण त्यांना, आदर्श म्हणतो, ती म्हणजे मेहबूब खान सारखा माणूस, की ज्यानं मदर इंडिया सारखा चित्रपट बनवला किंवा आपले सलीम अनारकलीचा जो इतका मोठा
भव्य दिव्य चित्रपट, हे असं करणारी माणसं ही खूप शिक्षित होती, उच्च शिक्षित होती, अशातला भाग नाही. पण त्यांनी इतक्या उच्च कलाकृती करून ठेवलेल्या आहेत आणि आपण त्यांना आयकॉन म्हणून बघतो. तर सृजनशीलतेचा आणि पढित शिक्षणाचा फारसा काही संबंध असतो असं मला वाटत नाही. खरी सृजनशीलता ही आंतरिक असते आणि आपण भोवतालचे अनुभव कसे शोषून घेतो त्यावरती बरीच अवलंबून असते असं मला वाटतं. तर हे इतक्या लहानपणात आणि ते म्हणतात की मी दुसऱ्यांदा अनाथ झालो. म्हणजे त्यावेळेपासनं सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली स्वतःची. वयाच्या 12व्या वर्षापासून स्वतःच्या जीवावर जगणारा माणूस आहे हा. कुठलीही कामं केली जगण्यासाठी त्यांनी. अगदी घरगडी, मुलं सांभाळणं दुसऱ्यांची, कपबशा विसळणारा पोऱ्या म्हणून काम केलं, कुठंतरी हरकाम्या म्हणून काम केलं, दूध टाकायचं, हमाली, गिरणीत काम केलं, महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून लागले आणि पुन्हा त्याच शाळेत नंतर इयत्ता 7वी परीक्षा देऊन त्यांची जी सहचारिणी आहे तिचं सुद्धा खूप मोठं अ, योगदान आहे तिच्यामध्ये खरं तर. आणि त्यानंतर 7वी परीक्षा देऊन ते त्याच शाळेत शिक्षक म्हणून कामाला लागले. तर मी चित्रपटाचं नाव विसरलेले, मुघल आझम. असं करणारी मंडळी ही उच्च शिक्षित होती अशी नाही, पण ती एक भव्यता, एक सृजनात्मकता, एक कल्पना विश्व असं मोठं सगळ्यांच्या समोर ठेवणारी अशी मंडळी काही आहेत. आणि ही जी रसरसून आयुष्य जगलेली आहेत, आयुष्यातली सुख-दुःख पचवलेली आहेत आणि त्या दुःखाच्या डोंगरात सुद्धा सुखाचे अंश पेरून त्याची रोपं प्रगल्भित करणारी किंवा ती रोपं फुलवणारी मंडळी जी आहेत, जी नारायण सुर्वेंसारखी मंडळी आहेत. तर या माणसाचा प्रवास इतका सोपा नाहीये आणि त्यांचं आयुष्य ते जगले, खडतरपणे जगले, पण त्या आयुष्यातले अनुभव लोकांपर्यंत इतक्या सुंदरपणानं, इतक्या मोजक्या शब्दात त्यांनी पोहोचवलेले आहेत. अ, खूप मोठ्या-मोठ्या साहित्यिकांचं नाव घेतलं तर त्यांचं साहित्य आणि त्यांची कविता ही एवढंच असं वाटतं. पण त्यांचे जे कविता संग्रह प्रकाशित झाले, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, गवसलेल्या कविता, हे एक समग्रपणे आपण जेव्हा त्यांची कविता वाचतो, त्यावेळेला आपण खरोखर अंतर्मुख होऊन जातो. आणि नारायण सुर्वेंची त्यांच्या समग्र कविता, नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता या पुस्तकाला त्यांनी जे मनोगत दिलेलं आहे, ते मनोगत वाचल्यावरच आपण खूप वेळ थांबतो, अंतर्मुख होतो, ते पुन्हा वाचतो आणि ते पुन्हा-पुन्हा वाचतो आणि मग कवितेकडे वळतो. इतक्या छोट्या काही पानात त्या माणसाच्या आयुष्याची साठवण आपल्याला त्या मनोगतामध्ये मिळते, असं मला वाटतं. आणि आपण खरोखर अंतर्मुख होतो ते वाचताना आणि सगळी मुंबईचा पट आपल्या त्या जगण्याचा पट आपल्यासमोर उभं राहतो. त्यांची कविता खूप काही जगभरची वगैरे आहे अशी नाही. त्यांची कविता श्रमात भिजलेली, श्रमाच्या घामात भिजलेली आणि मुंबईच्या या बेटात रुजलेली म्हणूयात आपण. कारण सगळं मुंबईतल्या श्रमिकांचं, कामगारांचं आयुष्य, तर त्यामुळं या भूमीवर, मुंबईतल्या भूमीवर रुजलेली कविता आहे. त्यांच्या कवितांना अनेक पुरस्कार मिळाले. म्हणजे त्यांचं नवयुगमध्ये त्यांची डोंगरी शेत माझं, मी बेणू किती, ही 1958ला आलेली कविता. ती इतकी लोकप्रिय झाली आणि त्यांनी त्यांच्या आवाजात ती गायलेली कविता आपल्याला YouTubeवर उपलब्ध आहे. नक्की ऐका. 1962ला त्यांचा पहिला कविता संग्रह आला, ऐसा गामी ब्रह्म. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार आहे. आणि मी म्हटलं की त्यांच्या पत्नीनं त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. जीवनातले सगळे कटू प्रसंग, वास्तव, संघर्ष, हे सगळं तिनं सुद्धा त्या बिचारीनं भोगलेलं आहे. छोट्या बाळाला घेऊन ज्यावेळेला झोपड्या मोडल्या, त्यावेळेला फुटपाथवर आयुष्य जगण्याची
पाळी त्या दाम्पत्यावर आली त्यावेळेला कितीतरी प्रसंग आहेत, कितीतरी प्रसंग आहेत. आणि ते म्हणतात की कबीराला सुद्धा जातकुळी नाही. तो पण असा रस्त्यावर सापडलेला, म्हणजे सापडलेला मुलगा आहे आणि त्याचं काव्य अजरामर झालं. मीही तसंच, मलाही जातकुळी नाही. म्हणजे आणि खरोखर तसं आहे ही म्हणजे कंपॅरिझन म्हणून नाही पण खरोखरच हे असं काहीतरी जगण्याचं सत्य सांगून जातात. आणि त्यांचे जे कविता संग्रह ते समग्रपणे एकत्रित आपल्याला समग्र कविता नारायण सुर्वेंच्या आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे पु ल देशपांडेंसारखा माणूस असं म्हणतो की अरे केशवसूत कशाला शोधताय, तुमचा केशवसूत परळमध्ये राहतो. हा. कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुतांबद्दल सुद्धा, बर्ढेकरांबद्दल सुद्धा सुर्वेंनी कविता लिहिलेली आहे. मला खरं तर त्या वाचायच्या होत्या, पण त्याही पेक्षा खूप अशा जगण्यातनं तावून सुलाखून निघालेली कविता अशा म्हणते त्या वाचायची मला जास्त इच्छा आहे. म्हणजे प्रत्येक कविता वाचताना अरे ही वाचायला पाहिजे, अरे ही वाचायला पाहिजे. पण वेळेचं भान ठेवून काही महत्वाच्या कविता नक्की वाचणार आहे मी आज. आणि त्यांच्याबद्दल आणखी सांगायचं तर महत्वाची गोष्ट म्हणजे परभणीच्या 1995च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ते बिनविरोध म्हणून आलेले अध्यक्ष होते. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि फार आधी सुरुवात केली, फार कमी वयात वगैरे सुरुवात केली हा भागच नव्हता. त्यांची कविता ही सुखदुःखांचं मी म्हटलं त्याप्रमाणे अनुभव घेऊन त्यानंतर आलेली कविता आहे. वयाच्या 30व्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली आणि या सगळ्या कवितांमध्ये आणि त्यांना जी माणसं भेटली कामगारांच्यामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, विद्वज्जनांमध्ये जी सर्जनशीलता भेटली ती सगळी मांडणारी त्यांची कविता आहे. या माणसानं सगळं जग म्हणजे ज्या वेळी जन्म झाला त्यांचा त्यामध्ये त्यांनी अनेक घटनाक्रम बघितलेले आहेत खूप जवळून. आणि मुंबईमध्ये राहताना मुंबई हे सगळ्या चळवळीचं असं केंद्र होतं आणि आहे अजून सुद्धा. मुख्यतः या सगळ्या गोष्टी कुठेतरी सेंट्रलाइज्ड इथं होताना आपल्याला दिसतात. म्हणजे ते 1942चं आंदोलन असू दे, 1946चा खलाशांचा उठाव असू दे, 1947चा स्वातंत्र्याचा उत्सव असू दे, नव्या देशातले सगळे नवे प्रश्न असू देत, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, हे सगळं खूप जवळून भोगलेला हा माणूस आहे. आणि ज्याच्यावर अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर, त्यांची त्यावेळेला आंबेडकरी जलसे, या लोकांची या त्रयीची कला पथकं, त्यांचं साहित्य, त्यांची मांडणी, हे सगळं ज्यावेळेला खूप जवळून ज्या माणसानं बघितलं आहे त्याच्यावर त्यांच्या कवितांचा किंवा त्या साहित्याचा किंवा जुन्या साहित्याचा ठसा उमटणं अगदीच रास्त आहे. पण तरी सुद्धा ही कविता जे स्वत्व घेऊन येतं, श्रमकऱ्यांची कविता घेऊन येते, त्याला तोड नाही. आणि म्हणजे गिरणीची लावणी, ज्यांनी अशी महाराष्ट्राची लावणी वगैरे जशी लिहिली गेली तशी गिरणीची लावणी, त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. ती पण आपण नक्की वाचा. आणखी एक कविता मी वाचू शकत नाही आता वेळेचा अभाव असल्यामुळं, पण नेहरू गेले त्यावेळची गोष्ट, ही कविता इतकी काही सांगून जाते आणि खूप मनाला भावते ती कविता. तिचा फक्त मी उल्लेख करते कारण आता त्या सगळ्या कविता वाचणं शक्य नाही म्हणून. तर आपण आता त्यांच्या कविता वाचनाला सुरुवात करूया. आणि त्यांची पहिली कविता मी वाचते, मी निवडलेल्या कवितातली, ऐसा गामी ब्रह्म. घालीन मी साऱ्या ब्रह्मांडास पाठी, सोडवीन गाठी दिक्कालांच्या, विश्वाचे गोकुळ खेळे माझ्या दारी, सूर्याची लगोरी टिचवीन, ढगांचा गा हत्ती बांधीन मी दारी, भरीन घागरी अमृताने, वाऱ्याची भिंगरी अंगणीत फिरे, स्वर्गांची गोपुरे तिडमिडे, उभे करीन मी वाकल्या आभाळा, शिक्षा केली त्याला दंडवीन, राईचा पर्वत पर्वताची राई, दोन्ही मज ठाई सामावली, ऐसा गामी ब्रह्म विश्वाचा आधार, खोलीस लाचार हक्काची या. हा जो त्यांचा शेवटच्या ओळीतला ट्विस्ट आहे ना,
तो भयंकर अंतर्मुख करून जातो आपल्याला. त्यानंतरची त्यांची कविता मी वाचतेय, माफ करा. खूप आवडलेली कविता आहे मला ही. माफ करा. जगणे कठीण झाले आहे तरी जगायचे आहे. सहाण्यासारखे अजून पुष्कळ सहायचे आहे. घडीभर अंधार राहिलं, नंतर पहाटच आहे. मग आजच सारी आयुधे टाकून येऊच का? माफ करा, एवढे काम मला सांगूच नका. आपले म्हणून काही राहिले नाही माहीत आहे. दिवस येतो सुनात जातो हे सारे माहीत आहे. कधी वाट मिळते कधी मुकी होते माहीत आहे. चाचपीट ठेचाळत चालणं सोडून द्यायचं का? माफ करा, एवढं काम मला सांगूच नका. तारांच्याही पुढची दुनिया माझ्या नजरेत आहे. एक फूल, एक हृदय, एक ग्रंथ नजरेत आहे. नजर रोखून बसलो तो क्षणही समीप आहे. काळोखाचे कैदी तुम्ही उगा धाक दाऊच नका. माफ करा, एवढे काम मला सांगूच नका. नारायण सुर्वेंची बऱ्याच जणांना, सगळ्यांना जवळपास माहीत असलेली, म्हणजे जे साहित्य रसिक आहेत त्यांना माहीत असलेली कविता, किंवा आम्हाला ही पाठ्यपुस्तकात होती कविता, त्यामुळं मला ही अगदी बालपणापासून माहीत आहे. आणि ती कविता वाचवल्याशिवाय मला राहत नाही, वाचल्याशिवाय. 2 दिवस. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडं गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगाध जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. त्यांची सुने आभाळ म्हणून छोटी कविता आहे, पण ती अशी चर्र करून जाते, काळीत चिरून जाते. ती कविता फक्त 8 ओळींची कविता आहे. सुने आभाळ. तिच्या मायेच्या हाताने जोजविले आहे त्यांना, तिच्या स्नेहाळ बोटांनी घास भरविले त्यांना. आज नाही ती हयात, फक्त उरे परिमळ माझ्या खोलीच्या आतील. सुने सुने हो आभाळ. खूप भावुक करून जाते ही कविता. खरं तर 8 ओळीत जी काही सामावलेलं आहे ना, ती भावना आपल्याला व्यापून जाते. त्यानंतर त्यांची प्रसिद्ध कविता माझे विद्यापीठ. ही आत्मकथनात्मक कविता म्हणूया किंवा आत्मचित्रण म्हणूया, किंवा समूह चित्रण म्हणूया. या कवितेला, ही कविता सगळं सार सांगून जाते त्यांच्या जगण्यातलं, आणि खूप महत्वाची कविता आहे ही. सारभूत आयुष्य सांगून जाणारी कविता आहे असं वाटतं मला. माझे विद्यापीठ. ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची उठवस करता करता टोपली खाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता. मोजलेत सर्व खांब या रस्त्यांचे, वाचली पाट्यांवरची बाराखडी. व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिले हातचे राखून कित्येक मारलेले गडी. हे जाती जातींचे बाटलेले वाडे,
वस्त्या दारावरचे तांबडे नमरी दिवे, सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे, अशा तांबलेल्या भाकरीसाठी करपलेल्या उदास वांदेवाडीच्या वस्तीत टांगे येत होते. घोडे लोळण घेत होते. उभा होतो नालीचा खोका सांभाळीत. ए ले पकड रस्सी, हाँ खेच. डरता है क्या? बम्बन का बेटा है रे तू साले. मजदूर है अपन, पकड़ घोड़े को. हाँ ये बात. वाह रे मेरे छोटे नाल वाले. याकूब नालबंद वाला हसे, गडगडे. पत्री वाला घोडा धूळ झटकीत उभा होई. अपने को काला कांडी, तेरे को जलेबी खा म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई. याकूब मेला दंग्यात. नव्हते नाते, तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही. उचलले प्रेत तेव्हा मिलाद कलमाच्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही. त्याच दिवशी मनाच्या एका कोऱ्या पानावर लिहिले, हे नारायणा, अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट. लक्षात ठेव सगळ्या पाऊलखुणा. लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. भेटला हरेक रंगात माणूस, पिता मित्र, कधी नागवणारा होऊन. रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तरवे होरपळून. तरी का कोण जाणे, माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही. आयुष्य पोथीची 37 उलटली 37 पाने, वाटते अजून काही पाहिलेच नाही. नाही सापडला खरा माणूस. मीही तरी मला अजून कुठं पुरता सापडलो. 37 जिने चढून उतरताना मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो. आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस गुटगुटीत पाळसेदार. आत खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे, असे ओळींवर टांगलेले उच्चार. जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवीत जातो स्वतःला स्वतःच्या कोशात. पेन्शनरासारखा स्मृती उजाळीत उगीच हिंडतो, कधी वाळूत कधी रामबागेत. हे सगळे पाहून आजही वाटते, हे नारायणा, आपण कसे हेलकावत राहिलो. चुकचुकतो कधी जीव, वाटते या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो. थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता, का आवरला म्यानावरचा हात. का नाही घेतले झोकून स्वतःला, जसा झोकतो फायरमन फावडे इंजिनात. विचार करतो गत गोष्टींचा, काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक. उद्ध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधित हिंडावा परतलेला सैनिक. किती वाचले चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात. इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात. खूप सोयरीक करतो आता ग्रंथांची. वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले. हवे होते थोडे परिचारिकेसम, कामगारासम निर्मितीक्षम, पण दुबळेच निघाले. जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते, मरताना तेही बापडे दळतील. स्ट्रेचर धरून पोशाख हे शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील. वाढले म्हणतात पृथ्वीचे वय, संस्कृतीचेही. फक्त वयच वाढत गेली सर्वांची. छान झाले, आम्हीही वाढलो आहोत नकाशावर, गफलत खपवीत जुळाऱ्यांची. ह्या कथा कड आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तशा उचलतात. रात्रभर उबळणाऱ्या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करून सोडतात. कळले नाही तेव्हा याकूब का मेला, का मनामनाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला, का चंद्राच्या पुढ्यातच एकुलता पोर युद्धाच्या गिधाडानं अल्लद उचलला. चंद्रा नायकीण, शेजारीण, केसात कापसाचे पुंजके माळून घराकडं परतणारी. पंखे काढलेल्या केसांवरून
काप साखळीची सोनसरी झुलपावरून झुलणारी. अनपढ रोजच विकत घेई पेपर. रोजच्या कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई. खड्या असारो माझो झील, ह्या मेरे कत्या रे, भक्तिभावाने विचारित जाई. कितीतरी नकाशांचे कपटे काढून ठेवले होते तिनं. जगाचा भूगोल होता जवळ. भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरून, बराकीवरून. मलाच कुशीत ओढी जवळ. मेली ती. अश्रूंचे दगड झाले. चटके शांतवून कोडगे झाले मन. बसतो त्याच्या पायरीवर जाऊन. जसे ऊन उठताना उठवत नाही नाती तोडून. निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी. दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरवून पाठी. वरून शिव्यांचा कचकोल उडे. सुवर, इंडियन, काले कुत्ते. हसता हसता रुंद होत गोऱ्या मडमांच्या तोंडाचे खलबत्ते. आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे काम नाही करेगा. चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, चचा पेट कैसा भरेगा. धुसफूस येतो. पोटऱ्यात ताठ होत भरभरा भरी रेलच्या वाघिणी. एक दिवस काय झाले, त्याच्या डोळ्यात पेटले विद्रोहाचे पाणी. टरकावले घामेजले खमीस. त्याचा क्रेनवर बावटा फडफडला. अडकवून तिथेच देह. माझा गुरु पहिले वाक्य बोलला, हमारा खून जिंदाबाद. वाटले चाचाने उलथलाच पृथ्वी गोल. खळाळल्या नसानसात लाटा. कानांनी झेलले उत्थानाचे बोल. अडकवून साखळदंडात सिंह सोजीरांनी बोटीवर चढवला. बेटा, गदगदला कंठ. एक अश्रू खमिसावर तुटून पडला. कुठं असेल माझा गुरु? कोणत्या खंदकात का बंडवाला बंदीशाळेत? अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरून फिरलेला हात. आता आलोच आहे जगात. वावरतो आहे या उघड्या नागड्या वास्तवात. जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे. कधी दोन घेत, कधी दोन देत. खर तर ही कविता वाचल्यावर आणखी काही वाचणं उरत नाही. पण आणखी दोनच कविता वाचणार आहे त्यांच्या. स्वतःला रचित गेलो, जेव्हा मी माझ्या विवेचनामध्ये उल्लेख केला, स्वतःलाच रचित गेलो, ही कविता वाचणं महत्वाचं आहे म्हणून ही कविता वाचते. आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही. उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही. पैगंबर खूप भेटलेत, हेही काही खोटे नाही. स्वतःलाही उगीचच हात जोडताना पाहिले नाही. वावरलो हरेकात दिसू आलोच नाही. आम्ही असे कसे, असा प्रश्न स्वतःलाही केला नाही. कळप करून ब्रह्मांडात हंबरत हिंडलो नाही. स्वतःलाच रचित गेलो, ही सवय गेलीच नाही. आणखी एक पोस्टर नावाची जी कविता आहे ती मला वाचायची आहे. खरं तर छान आहे, नक्की आवडेल तुम्हालाही. पोस्टर. चार घरातील चौघे जण आम्ही निघतो जेव्हा. म्हातारा काळोख खुरडत येतो तेव्हा. अणम्या, रे ही शिडी घे, मी खळ लावतो. डकव वाचली जाईल अशा ठिकाणी. शिंदेची बायको खळ चांगली करते हा, पण बाप खवीस. आणि इसल्याची मारे, बाय कडक बाई. नजर बचा के भागा, कुत्ते पर पैर पड़ा तो साला और बूम. त्या खिडकीपाशी नको रे डकू, काय रे. अरे उसकी मैनर रहती है ना उधर, सबकी नजर लगेगी तो वांदा. देख बे इसलिया, डकू का रे डगल्यावर. शोर मत कर. तो म्हातारा आला एक एक लावीत अक्षर.
बुड्ढा बडा खडूस आहे. 4 घरातील 4घे जण आम्ही परततो जेव्हा, कुरकुर खांद्यावरची करते कावड, झाडांची पानेही करती बडबड. इसलिए रे कल मीटिंग चलेगी उधर, हे मरने दो, अपने को साली आती है अब झोप. मग मरले का या शिडीवर, उचलून तिघेही नेऊ कब्रिस्तान पर. देख शिंदे, ऊपर में चांद का टुकड़ा, गालिब की गजल सताती है. बेकार जिंदगी ने इसलिया को निकम्मा कर दिया, वरना इसलिया भी आदमी था इश्क के काम आता. एक चुप बे इसलिया, क्या आली पक पक. हणम्या, एक काम करूया, अपना विरोध, वर्गणी जमवूया, अपना विरोध, इसलियाची शादी बनवूया. ए तो फुल सपोर्ट. अपने भी घर एक दुल्हन आएगी, शहनाई बजेगी. ही दुनिया किती पुढे गेली रे. थोडी सी नाक के आगे पीछे बुढ़वा की नजर, म्हणून म्हणतो इसलिया बुढ्यासाठी चष्मा घेऊ लवकर. आयडिया. खरं तर ही कविता किती म्हणजे त्याबद्दल काही बोलायला नको, आपण समजलं असाल. आणखी आत्ता एक शेवटची कविता जी वाचल्याशिवाय मला राहवत नाही. कार्ल मार्क्स या कवितेनं मी या एपिसोडचा समारोप करते. कार्ल मार्क्स. माझ्या पहिल्या संपात मार्क्स मला असा भेटला. मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. जानकी अक्का म्हणाली, ओळखलंस याला? यो आमचा मार्क्स बाबा. जर्मनी जलमला, पोत्ताभर ग्रंथ लिवले आणि इंग्लंडच्या मातीत मिळाला. संन्याशाला काय बाबा, सगळीकडची भूमी सारखीच. तुझ्यासारखी त्यालाही 4 कच्ची बच्ची होती. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. पुढे एका सभेत तो बोलत होतो, मी बोलत होतो. पुढे एका सभेत मी बोलत होतो, तर या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे गोत्र काय. पुन्हा मार्क्स पुढे आला. मी सांगतो म्हणाला आणि घडा घडा बोलतच गेला. परवा एका गेट सभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हणालो, आता इतिहासाचे नायक आपणच आहोत. या पुढची सर्वच चरित्रांच्याही, या पुढच्या सर्वच चरित्रांचीही. तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली. खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय? छान छान. मला सुद्धा गटे आवडायचा. धन्यवाद रसिक हो. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला तो जरूर जरूर कळवा. आणि आम्हाला खूप असे साहित्यिक, कवी, कवयित्री हे सगळे आपल्या समोर आमच्या परीनं, आमच्या जाणीवेनं उलगडायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रामाणिक प्रयत्नाला आपण भरभरून साथ द्यावी ही मनपूर्वक पुन्हा पुन्हा प्रार्थना करते. अजून आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा. या कविता, ही सारं मौल्यवान साहित्य शेअर करा. जुन्या पिढीला काहीतरी आपण आपलं पुन्हा नव्याने वाचतो, ऐकतो असं वाटेल. आपल्या पिढीला सगळं उलगडत जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांना आपल्या गतपिढ्या कशा जन्मल्या आणि कशा फुलत गेल्या आणि आपल्यासाठी त्यांनी किती मोठा खजाना ठेवलाय, हा खजिना त्यांच्यासमोर उलगडण्याचा एक दुबळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्या दुबळ्या प्रयत्नाला समर्थ करायचं काम आपलं आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा येतोय आपल्या भेटीला पुढच्या साहित्यिकाला घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. नमस्कार.